काय चाललंय, काय करतात पप्पा? पप्पा मोबाईलला मारून टाकतात. का हाणता मोबाईलला? नाही, मोबाईल मरलाय. स्विचअपच उघडा. नाही होय. मग काय? गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा, आज सकाळ सकाळ म्हणलं व्हिडिओ घ्यावा, कारण आहे ना आजपासून कंटिन्यू रोज मी व्हिडिओ घेणार आहे आणि स्वीटीचं बाळाचं आमचं काय चाललंय ते तुम्हाला सांगणार आहे. तर इथून सुरुवात करा म्हणलं स्वीटीच्या नाश्त्यापासून, म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच. तर इथं आमचा चालला आहे नाश्ता. स्वीटी बरोबर आम्ही पण इथं चालू या. इकडे बघा स्वीटीचं आधी चहाच पिऊन घेते वय, मग गार झाल्यावर हां तेवढं आहे. गार झाल्या पप्पांनी पिऊन घेतला. पप्पांना प्लेटीमध्ये असतो आणि मला पेल्यामध्ये, स्वीटीला आणि मला. तर बाळ झोपले बघा, मस्त अशी झोळी बांधली बाळाला. तिथं फॅन जिथं लावतात ना त्या जागेवरती मी झोळी बांधले, कारण इथं चान्सच नाही कुठं झोळी बांधायला. त्याच्यामुळं बाळ मस्त असं झोपलं या. आणि इकडं आमचा चालला आहे नाश्ता. तर आता नाश्ता वगैरे झाल्यावरती मग बनवायचा स्वयंपाक. तोवर बाळ उठते, मग बाळाची आंघोळ, स्वीटीची आंघोळ मस्त अशी घालून घ्यायची. आणि दिवसभर आहे ना माझं हेच काम चालत राहतं. घरातलं करायचं, दारातलं करायचं, बाळाचं, स्वीटीचं करायचं, याच्यातच माझा पूर्ण दिवस जातो. आणि दिवस कुणीकडे कसा जातो ना ते पण कळत नाही. बाळ उठलं वाटतंय केलं घुरती बरं का ती. घुरती घुरती ती. होय. तर चला, मी काय म्हणत होते, हा दिवस कुणीकडे जातो तेच कळत नाही. मानपाटा अशी दुखून येते ना मापाच्या बाहेर, असं वाटतं निवांत झोपावा. पण बाळ उठलं, बाळाकडे आली ना, त्याला बघितलं ना, सगळं म्हणजे जे दुखतंय ना थकावट सगळी दूर होऊन जाते. असं काही वाटतच नाही की दुखतंय माझं म्हणून. सगळं दुखतंय ते विसरून जाते आणि बाळाला खेळवायच्या नादी लागते. आहे का ना तशा? जास्त करून बाळ माझ्याकडंच असतं, स्वीटीकडे जास्त करून नसतंच. आणि दाजी पण केव्हा तरी खेळवत्या, संध्याकाळ सकाळ दुपार जेव्हा ध्यान होईल तेव्हा. पण जास्त करून माझ्याकडे शी केली, सो केली, उठली, खेळवायची, कपडे बदलायची, आंघोळ घालायची, सगळं गन पावडर ही सगळं माझ्याकडेच असतं या. तर काजळ पाडायचं होतं आपल्याला बाळासाठी, ते अजून काही मी पाळलं नाही बघा. तर म्हणलं आज घ्यावं काजळ करून. तर बघू आपण काय होतंय ते नक्की, बनवणं होतंय का नाही, टाईम भेटतोय का नाही काय माहिती. तर काजळ बनवण्यासाठी वेळ पाहिजे ना. सगळं हां खायचं नाही ते याच्यात, म्हणजे बदाम पण घालायचं असतं ना काजळ बनवायला. असतं ना बदाम पण.